वळूया सामन्याकडे। तिथे मात्र पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय विकासदादा साखरकर आणि त्यांच्या समवेत स्क्वेअर लेग पंच आपण पाहतोय मनीष म्हात्रे। आजच्या स्पर्धेसाठी हे दोन्ही पंचांच्या भूमिकेमध्ये असणारे अंपायर आपल्याला पाहायला मिळत आहेत। चांगल्या प्रकारे सामना होईल यात मात्र कोणतीही शंका नाही आहे। एकीकडे आपण संघ पाहतोय जय हनुमान सातिर्जे, विपक्ष संघ आपण श्री गणेश थल चालमाला। निर्धारित 4 षटकांचा सामना मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल आणि मात्र P1च्या षटकामध्ये मुन्ना गोलंदाजीसाठी येतोय। चांगल्या प्रकारे दोन्ही सलामीवीर मैदानामध्ये उतरलेत। एकीकडे आपल्याला सूरज पाहायला मिळते आणि त्याचा साथीदार फलंदाज जिग्नेश। वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा। 14 विद्या 64 कलांचा अधिपती अर्थात गणपती बाप्पाच्या चरणी मात्र नतमस्तक होऊन येथे जमलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचे तसेच सर्व क्रिकेट खेळाडूंचे व सर्व ग्रामस्थ चालमालकारांचे मी मात्र ऋतिक लोंढे मॅन फ्रॉम नवगाव सहर्ष स्वागत करतोय आणि मात्र घेऊन चलतोय या तलवार क्रीडांगणावरती। तिथे मात्र सामन्याला होते सुरुवात। लेट्स प्ले। पहिला चेंडू अर्थात मुन्ना गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतोय जय हनुमान सातिर्जे या संघाकडून। P1चं षटक आहे आणि मात्र P1च्या षटकामध्ये 2 क्षेत्ररक्षक आपण पाहतोय सीमा रेषेच्या लगत पाहायला मिळतात। एक आहे तो लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये, एक आहे तो डीप मिडविकेट मध्ये। पंचांचा इशारा आलाय मात्र इथे सामन्याला सुरुवात होते। पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट। पहिला चेंडू खोलवर पद्धतीचा चेंडू पाहायला मिळतोय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने। तिथे मात्र खेळून काढलाय, तिथे मात्र 1 धाव खातं ओपन होते श्री गणेश थल चालमाला या संघाचं 1 या धावसंख्येने। निर्धारित 4 षटकांचा सामना मैदानावरती आपण पाहतोय। निविया कंपनीचे हे चेंडू या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि या स्पर्धेचं संपूर्ण लाईव्ह टेलिकास्ट AK लाईव्ह मुन्ना पुन्हा एकदा आपला बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळतो। यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अडवलाय चेंडू। चांगल्या चेंडूंना सन्मान द्यायचा असतो आणि खराब चेंडूंचा खरपूस समाचार घ्यायचा असतो। हे सूत्र मात्र क्रिकेटमध्ये अनेक वर्षापासून अनेक मैदानावरती सुरू असताना आपल्याला पाहायला मिळते आणि मात्र मुन्नाची गोलंदाजी आज मात्र या तलवार क्रीडांगणावरती बहरत असताना आपल्याला पाहायला मिळते। यावेळेस चेंडूवर मोठा फटका खेळायचा होता। चेंडू बराच काल हवेमध्ये आणि तिथे मात्र दोघांकडून मिस्टेक होते आणि मात्र धरणीला इथे चेंडू दान होतोय, झेल मात्र इथे निसटला जातोय। तोपर्यंत 1 धाव पूर्ण होते।
2 धावा स्कोर कार्ड वरती लागतायत यजमान संघाच्या श्री गणेश थल चालमाला आपल्याला पाहायला मिळते। एकीकडे आपण सूरजला पाहतोय तर त्याचा साथीदार फलंदाज आत्ताच जीवनदान मिळालं तोच फलंदाज राहुल मात्र नो स्ट्राईक एंड वरती आपल्याला पाहायला मिळतोय। मुन्नाचं कौतुक करावं लागेल, वारंवार विकेट टेकिंग गोलंदाज आपल्याला विकेट टेकर म्हणून पाहायला मिळतोय। यावेळेस चेंडूवर मोठा फटका, तिथे मात्र क्षेत्ररक्षक नाही आहे। चेंडू बघूया कितपर्यंत चेंडू जातोय, 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर। ये दिल मांगे मोर हा येतोय हॅपी कोहलीच्या माध्यमातून। जाऊन पोचते 1 गडी बाद 7 धावा श्री गणेश थल चालमाला। ही सामने मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत। पहिल्या षटकाचा खेळ झालाय, 7 धावा खर्च करून एका गड्याला सुद्धा बाद केलंय ते मुन्ना याने। आता मात्र पॉवर प्लेचं मात्र रिस्ट्रिक्शन हटलंय। बघूया कशा प्रकारे क्षेत्ररक्षण सजवलं जातंय जय हनुमान सातिर्जे या संघाकडून। दोन्ही फलंदाजाला विचार केला तर दोन्ही फलंदाजांना जीवनदान भेटलंय। बघूया जीवनदानाचा कशा प्रकारे फायदा उचलला जातोय। दोन्ही फलंदाजांना लाईफलाईन भेटली। आता बघूया कशा प्रकारे कामगिरी मैदानामध्ये त्यांच्याकडून पाहायला मिळते। नवीन गोलंदाज प्रितेश वैयक्तिक पहिलं व संघाकडून दुसरं षटक घेऊन येतोय। प्रितेश जय हनुमान सातिर्जे या संघाकडून क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आपण पाहतोय। लेग साइडच्या दिशेने आपण 4 क्षेत्ररक्षक पाहायला मिळत आहेत तर ऑफ साइडच्या दिशेने 5 क्षेत्ररक्षक। प्रितेश बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळतोय। सूरज कोहली अद्यापपर्यंत खेळण्याचा मनसुबा त्याच्याकडे पाहायला मिळतोय। पहिला चेंडू राईट आर्म अराउंड द विकेट। यावेळेस चेंडूवरती यू मिस आय डेफिनेटली हिट यष्टी उद्ध्वस्त झाली आणि फलंदाज दुसरा धक्का लागलाय। चला मित्रांनो, प्रितेश याने पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त केली। चला स्पीडअप करायचं आहे। यजमान संघ श्री गणेश थल चालमाला आयोजित आमदार महेंद्र शेठ दलवी पुरस्कृत दमदार आमदार चषक 2025 मध्ये आपण पाहतोय तलवार क्रीडांगणावरती आजचा या स्पर्धेचा दुसरा दिवस सत्यम कोहली मैदानामध्ये जातोय। अद्यापपर्यंत 2 धक्के लागलेत ते श्री गणेश थल चालमाला या संघाला। चांगली गोलंदाजी प्रितेशने पहिल्या चेंडूवरती मात्र त्रिपलाचीत बाद केलं ते सूरज कोहली याला। बघूया सत्यम खेळण्याचा मात्र संधी आता मात्र स्ट्राइक एंड वरती पाहायला मिळतोय। लोअर फुल टॉस पद्धतीचा चेंडू, मोठा फटका, तिथे मात्र क्षेत्ररक्षक बनेल दर्शक आणि मात्र चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क। 6 रन। लागल्यात त्या 13 धावा। सत्यम मिस्त्री आल्या आल्या आपले इरादे मात्र इथे स्पष्ट करतोय। लॉर फुल टॉस पद्धतीचा चेंडू होता, स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून धिरकावून दिला। मेगा 6 सुपर 6। चांगली फलंदाजी सत्यम मिस्त्रीच्या माध्यमातून आपण पाहतोय।
पुन्हा एकदा लोअर फुल टॉस, हा ही चेंडू ना दसरा ना दिवाळी हे होतं फलंदाजाला आमंत्रण, धिरकावून दिलाय डीप मिड विकेटच्या डोक्यावरून षटकार. दोन चेंडूवरती दोन मोठे फटके आपल्याला पाहायला मिळत आहेत. सत्यम मेस्त्री ऑन अ फायर. प्रितेश वरती मात्र आक्रमण चढवलं गेलंय. दोन चेंडूवरती दोन षटकार लगावल्यानंतर बघूया कशा प्रकारे प्रितेश कमबॅक करतोय या षटकामध्ये. यावेळेचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा पाहायला मिळतोय. हा चेंडू मात्र शरीरावरती अडलला जातोय. तोपर्यंत एक धाव पळून काढतायत दोन्ही फलंदाज. तोपर्यंत आपण पाहिलं तर 20 धावा लेग बाईची ही रन आहे. पंचांचा विकास दादांचा इशारा आलाय लेग बाईच. 20 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. राहुल हातने खेळण्यासाठी सज्ज होतोय. प्रितेश चांगल्या प्रकारे कमबॅक करतोय जय हनुमान सातिर्जे या संघाकडून. यावेळेच्या चेंडूवरती मोठा प्रहार. चेंडू जाईल का? चेंडूने घेतली भरारी. चेंडू गेला. चला मित्रांनो, राहुल हातनीच्या बॅटमधून एक षटकार आपण पाहिला. याच नंतर सुद्धा एकदा कमबॅक केलंय गोलंदाज प्रितेश याने आणि मात्र षटकाची होते ते समाप्ती. दोन षटकांचा खेळ झालाय आणि मात्र धावपलकावरती धावा लागल्यात. माझे स्कोरर मित्र पार्थ आम्हाला कळवतायत 26 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. दोन गडीबाज 26 धावा. श्री गणेश थल चालमाला फलंदाजी करतोय आणि मात्र त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहतोय जय हनुमान सातिर्जे. चांगल्या प्रकारे सामने होत आहेत. आजच्या दिवसातील हा पहिला सामना आपण पाहतोय. नवीन गोलंदाज लारा, एक चांगला गोलंदाज आहे लारा. गोलंदाजी ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही फलंदाजाचा विचार केला तर सत्यम मेस्त्रीच्या बॅटमधून दोन षटकार आपण पाहिले आणि राहुल हातनेच्या बॅटमधून एक षटकार आपण पाहिलाय. दोन्ही विध्वंसक फलंदाज आहेत. सामन्याला मात्र चला मित्रांनो, इथे मात्र सामन्याला सुरुवात होते. तिसऱ्या षटकाला मात्र इथे सुरुवात होते. लारा येतोय गोलंदाजी ट्रॅक वरती. अर्थात पहिलं षटक घेऊन वैयक्तिक पहिलं व संघाकडून सांघिक तिसरं षटक घेऊन लारा राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू, परंतु पंच आमच्याकडे वळलेत आणि पंचांनी इशारा कळवलाय दोन्ही हात समांतर, धाववाली अवांतर. या एकच्या मदतीने 27 धावा स्कोर कार्ड वरती लागतायत. सत्यम मेस्त्री स्ट्राइक एंड वरती आपल्याला पाहायला मिळतोय. लेग ब्रेक ऑफ ब्रेक पद्धतीची गोलंदाजी लारा नेहमी अनेक मैदानावरती करत असतो. यावेळेचा चेंडू हलवार गतीने फेकलाय, परंतु जोरदार अपील आणि पंचांनी मात्र LBW चं अपील मात्र स्वीकारलंय आणि फलंदाजाला बाद
पंचांनी मात्र पायचीच्या स्वरूपामध्ये पकडलं आणि फलंदाज मात्र तिसरा लागलेला हादरा श्री गणेश थल चालमाला संघाला. यावेळेस चेंडू हलवार गतीने मारलाय. दुसऱ्या धावेचा कॉल होईल का आणि दुसरा धाव घेत असताना बघूया रनआउटचा चान्स, परंतु नाहीये. 2 धावा सुरक्षित आपल्या क्रीज मध्ये पोहोचतायत. 2 धावेच्या मदतीने आपण पाहतोय 29 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. चांगल्या प्रकारे फलंदाजी आज मात्र पाहायला मिळते श्री गणेश थल चालमाला या संघाकडून. चैतन्य सुद्धा एक विस्फोटक फलंदाज आहे. मोठा फटका खेळण्याची त्याची हातोटी आहे, परंतु मित्रांनो हा चेंडू लेग ब्रेक पद्धतीचा टप्पा पडल्यानंतर काटा बदलला जातोय. तो मात्र काटा फलंदाजाच्या मनामध्ये जरूर रुतला असेल. चांगल्या प्रकारे गोलंदाजी लाराकडून आपल्याला पाहायला मिळते. बघूया यावेळेसचा चेंडू पुन्हा एकदा समोर आहे तो फलंदाज चैतन्य. यावेळेसचा चेंडू पुन्हा एकदा हेलिकॉप्टर मारायचा होता, तिथे मात्र बिहाइंड द विकेट पाठीमागच्या क्षेत्रामध्ये नचिकेत आपल्याला पाहायला मिळतोय. तोपर्यंत सिंगल पूर्ण 30 धावा स्कोर कार्ड वरती लागतायत. तिसऱ्या षटकातील विचार केला तर 4 चेंडूंचा खेळ झालाय, 2 चेंडूंचा खेळ येणं बाकी. बघूया राहुल सुद्धा एक षटकाराच्या मदतीने अद्यापपर्यंत स्ट्राइक एंड वरती आपल्याला पाहायला मिळतोय. लाराकडे कटर स्वरूपाची गोलंदाजी आहे, वैविध्यपूर्ण गोलंदाजी त्याच्याकडून पाहायला मिळते. यावेळेसचा चेंडू वरती कव्हरच्या क्षेत्रामध्ये ड्रिप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, तोपर्यंत 2 धावा सहजगत्या पूर्ण मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 32 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचले. तिसऱ्या षटकातील शेवटचा एक चेंडू येणं बाकी आणि मात्र लारांनी मात्र चांगल्या प्रकारे कंजूसभरी गोलंदाजी जी काही असते ती मात्र मैदानामध्ये दाखवली. हा चेंडू पुन्हा एकदा लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू. हा ही चेंडू मात्र पंचांचा इशारा आलाय. षटक मात्र इथे तिसरं समाप्त होते आणि मात्र 3 षटकांच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद 32 धावा. लारा याने चांगली गोलंदाजी केली. तब्बल 6 धावा खर्च करून एक गड्याला तंबूचा रस्ता दाखवलाय. मग शेवटचं निर्णायक षटक नचिकेत येतोय गोलंदाजी ट्रॅक वरती. निर्धारित 4 षटकांचा सामना मित्रांनो 3 षटकांचा खेळ पूर्ण झालाय आणि मात्र 32 या धावसंख्येवरती 3 गडी बाद झालेत. ते अर्थात श्री गणेश थल चालमाले या संघाचे. अद्यापपर्यंत मिडल ऑर्डरची जबाबदारी राहिली. आता मात्र चांगली धावसंख्या चैतन्य आहे मैदानावरती आणि त्याचा साथीदार फलंदाज राहुल आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय. नचिकेत बघूया कशा प्रकारे गोलंदाजी करणार. आता मात्र 4थं षटक आहे, एक हाणामारीचं षटक आहे. या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा मारण्याचा जरूर श्री गणेश थल चालमाला या संघाचा मानस असणार आहे. लॉंग रनअप पाहायला मिळतोय. नचिकेत याचा वर्सोली एंड कडून गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा पाहायला मिळतोय. लॉर फुल टॉस पद्धतीचा चेंडू बराच काल चेंडू हवेमध्ये पाहायला मिळतोय. तिथे मुन्ना आहे, मुन्नाने पकडला झेल आणि संपलाय चैतन्य याचा खेळ. लागलेला हदरा नचिकेत याने पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त केली. नवीन जाणारा फलंदाज सुनील बांदकर. सुनील बांदकर हा सुद्धा एक विध्वंसक फलंदाज आहे. बघूया शेवटचं षटक आहे. पहिल्या चेंडूवरती चैतन्य हातनी झेलच्या स्वरूपामध्ये बाद झालाय. 4 गडी बाद झाले. चैतन्य हातनी खेळण्यासाठी गेला होता, परंतु मात्र त्याला काहीशी मोठी कामगिरी करता आलेली नाहीये. त्याची जागा भरून काढण्यासाठी सुनील बांदकर स्ट्राइक एंड वरती आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज समोर नचिकेत राऊत. यावेळेस चेंडू चांगला फटका आहे बिहाइंड द विकेट. लॉंग स्टॉप एरियामध्ये चेंडू थांबणार नाहीये. चेंडूने रेस जिंकली आणि चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क, चौकार.
चला मित्रांनो, या 4 धावसंख्येच्या मदतीने आपण पाहतोय 36 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. सुनील बांदकरने आल्या आल्या चौकार मारून मात्र आपले इरादे स्पष्ट केलेत. शेवटचे षटक आहे, मोठे फटके येणार हे समोरच्या संघाला सुद्धा माहिती आहे. यावेळेसचा फटका चांगला फटका आहे आणि या फटक्यामध्ये आहे वजन. धावा मिळतील आधा डझन. षटकार लाजवाब फलंदाजी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. सुनील वानकर ऑन अ फायर. पहिल्या चेंडूवरती चौकार आणि त्याच नंतर दुसऱ्या चेंडूवरती आक्रमण चढवलंय षटकाराच्या रूपाने. बघूया नचिकेत वर आक्रमण चढवलंय. बघूया नचिकेत कमबॅक करणार का. यावेळेचा चेंडू खोलवर पद्धतीचा चेंडू पाहायला मिळतोय. दुसऱ्या धावेचा कॉल, रनआउटचा चान्स, परंतु तिथे मात्र गडबड घोटाळा सर्व काही मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. तोपर्यंत 2 धावा पूर्ण. 44 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. शेवटचे 2 चेंडूंचा खेळ येणं बाकी पहिल्या इनिंग मध्ये. पूर्वार्धाचा खेळ मैदानामध्ये सुरू असताना मैदानावरती आपण पाहतोय नचिकेत राऊत बॉलिंग ट्रॅक वरती राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा पाहायला मिळतोय. हा चेंडू मात्र हलवार गतीने टाकला. थोडीशी या चेंडूवरती बोट फिरवली आणि मात्र या चेंडूची गती कमी केली. त्या गतीला चकलाय तो फलंदाज सुनील बांदकर. शेवटचा अंतिम चेंडू आहे. 44 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. एक मोठा फटका आला तर 50 अप धावसंख्या होऊ शकते, परंतु नचिकेत ते करू देणार का बघूया. आखूड टप्प्याचा चेंडू चांगला स्क्वेअर कट केलाय. त्या स्क्वेअर कट मध्ये आहे वजन. चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क, सीमारेषेच्या बाहेर. चौकार. चला आपल्या संघाच्या कर्णधाराला मी विनंती करतोय नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी लवकरात लवकर मंडळापाशी यायचं आहे. शेवटचा पुकार आहे आपल्याला. जय हनुमान मिल्कतकार, आपण इथे आला असाल तर लवकरात लवकर नाणेफेकीसाठी यायचं आहे. जर आपण यूट्यूबला मॅच पाहत असाल
तर माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर लवकरात लवकर जय हनुमान मिल्कतकार संघाचा कर्णधार इथे मात्र टॉस करण्यासाठी यायचा आहे. वळूया आपण मैदानाच्या दिशेने. पूर्वार्धाचा खेळ झालाय मित्रांनो. पूर्वार्धाच्या खेळामध्ये 48 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात आणि मात्र 49 धावसंख्येचं आव्हान समोर ठेवलंय जय हनुमान सातिर्जे या संघासमोर. जय हनुमान सातिर्जे संघ पाहायला गेलं तर जय हनुमान परुलपाडा माफ करा जय हनुमान फकीरपाडा या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचं पारितोषिक मारणार हा संघ मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. एकीकडे आपण पाहतोय निखिल आणि प्रितेश. निखिल चव्हाण आपण पाहतोय चांगला असा कबड्डीपट्टू सुद्धा आहे आणि चांगल्या लेवलचं क्रिकेट सुद्धा ग्रामीण क्रिकेट खेळत असतो आणि त्याचा साथीदार फलंदाज डावकरी हाताचा फलंदाज प्रितेश. चला नाणेफेकीचा कॉल होतोय मित्रांनो. जय हनुमान मिल्कतकार आणि त्यांच्या विरोधामध्ये संघ पाहतोय साईराज वरसोळी. नाणेफेकीचा कॉल जिंकलाय साईराज वरसोळी या संघाने. सामन्याला सुरुवात होते. तन्मेश येतोय गोलंदाजीसाठी. P1चं षटक आहे. एक नवोदित गोलंदाज तन्मेश श्री गणेश थल चाल मला या संघाकडून पाहायला मिळतोय. निखिल चव्हाण ऑन अ स्ट्राइक. एक हार्ड हिटर फलंदाज आहे. हाईट कम फाईट ज्यादा अशा प्रकारचा नेहमी मुकाबला त्याच्यासोबत होत असतो. अनेक मैदानावरती त्याची नेत्रदीपक फलंदाजी बघण्यासाठी अनेक सारे प्रेक्षक सुद्धा येत असतात. सातेरच्या गावातील सर्व ग्रामस्थ त्याला मात्र सपोर्ट करत असतात. बघूया निखिल चव्हाण ऑन अ स्ट्राइक. समोर गोलंदाज राईट आर्म ओव्हर द विकेट तन्मेश. पहिला चेंडू पंच आमच्याकडे वळलेत आणि सांगतायत अवांतर स्वरूपाची धाव आहे मित्रांनो. वाईट स्वरूपाचा हा चेंडू खातं ओपन होते अवांतर स्वरूपामध्ये 1 या आकड्यावरती. पहिल्या चेंडूवरती नियंत्रण नव्हतं. चांगला चेंडू आहे. चांगल्या रिदम मध्ये गोलंदाजी करतोय तो तन्मेश. पुन्हा एकदा सज्ज. यावेळेस चेंडू चांगला आहे. हलक्या हाताने पुश केलंय आणि मात्र खुश राहिलाय तो निखिल चव्हाण. सिंगलच्या मदतीने समोरचा आपला साथीदार फलंदाज 49 धावांचा पिचा करत असताना मैदानावरती लेफ्टी राईटीचं कॉम्बिनेशन असल्यानंतर वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव करावा लागतोय आणि मात्र क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव करत असताना अर्थात यजमान संघ श्री गणेश थल चालमाला संघ आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय. प्रितेश एक विध्वंसक फलंदाज आहे. जय हनुमान फकीरपाडा या त्या स्पर्धेमध्ये चांगलीरित्या त्यांनी फलंदाजी करून दाखवली. आता मात्र तशाच प्रकारची कामगिरी आज मात्र या तलवार क्रीडांगणावरती करून दाखवावी लागणार आहे. या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट AK लाईव्ह च्या माध्यमातून घर बसल्या या स्पर्धेचा आनंद आपण युट्यूबच्या साहाय्याने घेऊ शकतो. चांगला चेंडू गुडलेन स्पॉट वरती चेंडू पडल्यानंतर डायरेक्ट विकेट किपरच्या दस्तान्यांमध्ये सत्यम कोळी आहे माफ करा सत्यम मिस्त्री आहे यष्टीरक्षण करतोय. चांगल्या प्रकारे इथे मात्र चेंडू आपल्या तन्वेशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. प्रितेश एक हार्ड हिटर फलंदाज परंतु वाऱ्याच्या विरोधामध्ये त्याला इथे मात्र मोठे फटके खेळायचे आहेत. चांगला चेंडू आहे. रन घेण्याचा प्रयत्न इथे सक्सेसफुल होतोय तो जय हनुमान सातिर्जे या संघाचा. चांगल्या प्रकारे रणनीती आहे. कुठलाही डॉट चेंडू येता कामा नाहीये. स्कोरबोर्ड इथे मात्र हलता ठेवण्याचं काम जय हनुमान सातिर्जे या संघाकडून पाहायला मिळतंय. निखिल चव्हाण आता मात्र खेळण्याची त्याला संधी आहे. चांगल्या प्रकारे पॉवर प्लेचा चांगला फायदा उचलला जाईल का हा मात्र मोठा प्रश्नचिन्ह मैदानामध्ये उद्भवतोय. तन्वेश पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळतोय. एक नवदीत गोलंदाज आखूड टप्प्याचा चेंडू मोठा फटका स्टँड अँड डिलिव्हर्ड होणार का आणि चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क सीमारेषेच्या बाहेर. मेगा 6 सुपर 6. निखिल चव्हाणच्या बॅटमधून एक घणाघाती प्रहार पाहायला मिळतोय.
बघूया तन्वेश कमबॅक करण्याचा जरूर मनसुबा असेल. चांगला चेंडू, खोलवर पद्धतीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय आणि मात्र तिथे थोडीशी खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. तिथे सूरज कोळी आहे बॅकअप करण्यासाठी. तोपर्यंत सिंगल पूर्ण, धावफलकावरती धावा जाऊन पोहोचतायत 10 धावा. दुहेरी अंकामध्ये धावफलक जाऊन पोहोचतंय 10च्या घरामध्ये आणि चेंडू झाले ते 5. एक चेंडूंचा खेळणं बाकी. P1च्या षटकामधील समोर फलंदाज प्रितेश, डावकुरे हाताचा फलंदाज आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय. एकीकडे आपण पाहतोय यजमान संघ, तर त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहतोय जय हनुमान सातिर्जे संघ मैदानावरती खेळत असताना. शेवटचा चेंडू सुद्धा चांगला आहे. अलॉंग द कार्पेट व्ही शेप मध्ये खेळलेला हा फटका, तिथे मात्र जिग्नेश मैदानामध्ये आपण पाहतोय क्षेत्ररक्षण करत असताना. तोपर्यंत सिंगल पूर्ण आणि मात्र पहिल्या षटकाची समाप्ती होते बिनबाद 11 धावा स्कोर कार्ड वरती. चांगले षटक म्हणता येईल. एक षटकाराचा तफावत अडलला, परंतु चांगल्या प्रकारे गोलंदाजी तन्वेशच्या माध्यमातून आपण पाहिली. नवदीत गोलंदाज आहे P1च्या षटकामध्ये. दोनच क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर असताना चांगली गोलंदाजी केली ती मात्र तन्वेशाने. कौतुक करावं लागेल नवदीत गोलंदाजाचा. असाच मात्र पाठिंबा वाढवला तर मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये चांगली गोलंदाजी त्याच्याकडून होऊ शकते. बघूया दुसऱ्या षटकासाठी कोण येतोय गोलंदाज. चांगल्या प्रकारे सामना मैदानावरती रंगणार, यात मात्र कोणतीही शंका नाही आहे. 49 धावांचा पिछा करत असताना मैदानावरती 11 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जय हनुमान सातिर्जे या संघाच्या लागल्यात. नवीन गोलंदाज ओम, हा सुद्धा नवीन नवदीत गोलंदाज मैदानावरती आपण पाहतोय. थल चालमाला या संघाकडे नवदीत गोलंदाजांची कुठलीही कमतरता नाही आहे. चांगले नवदीत गोलंदाज तयार होत आहेत. थळ किंवा थलगाव असू द्या किंवा चालमाल मध्ये असू द्या, चांगले गोलंदाज आहेत. बघूया पहिला चेंडू राईट आर्म अराउंड द विकेट. यावेळेसचा चेंडू आपण पाहतोय चांगला चेंडू आहे. प्रितेशाला काहीसा समजत नाही आहे. पहिला चेंडू चांगल्या टप्प्यावरती टाकलाय. बघूया निर्धारित 5 चेंडूंचा येथे मात्र कशा प्रकारे चेंडू फेकले जातील त्या ओमच्या माध्यमातून. समोर फलंदाज सुद्धा एक हार्ड हिटर फलंदाज म्हणून त्याची गणना अलिबाग पंचक्रोशी मध्ये केली जाते. तोच प्रितेश डावकुरे हाताचा फलंदाज स्ट्राइक एंड वरती आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस चेंडू पुन्हा एकदा 2 चेंडू एका जागी स्तब्ध ठेवले ते मात्र प्रितेशाला. चांगल्या प्रकारे मित्रांनो यंग गोलंदाजाचा कॉन्फिडन्स पाहायला मिळतोय. दोन्ही टप्पे पाहिले तर खोलवर पद्धतीचे आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि चांगल्या गतीने गोलंदाजी करतोय. गतीपेक्षा नियंत्रण सुद्धा आहे त्याच्या गोलंदाजीवरती. आता मात्र राईट आर्म राऊंड विकेटचा मारा पाहायला मिळतोय. हा चेंडू खराब आहे, परंतु पंचांचा डिसिजन हा ही चेंडू वाईट असल्याचा आलेला आहे. हा चेंडू मात्र लेगस्टिकच्या बाहेर गेलेला आहे. पंचांनी दोन्ही हात समांतर केलेत आणि मात्र सांगितलंय हा मात्र वाईट चेंडू असल्याची इथे मात्र नोंद होते. 1 धाव वाढली जाते स्कोर कार्ड वरती आणि धावा जाऊन पोहोचतात 12 या धावसंख्येवर. बघूया ओम चांगल्या प्रकारे गोलंदाजी करतोय मित्रांनो. एक चेंडू फुल टॉस आणि हा मात्र आखूड टप्प्याचा चेंडू तिथे मात्र पकडलाय झेल आणि पहिला मोहरा टिपलाय यजमान संघाने. नवीन येणारा फलंदाज मुन्ना. ओम याच्याबद्दल बोलायचं झालं मित्रांनो, टीपीएल मध्ये आपण पाहतोय त्याला मात्र बेस्ट गोलंदाजचा किताब मिळालेला मित्रांनो. चला मित्रांनो, मागील झालेल्या टीपीएल मध्ये थल पंचायत प्रीमियर लीग मध्ये त्याला
बेस्ट गोलंदाजचं मात्र सायकल देऊन त्याला पुरस्कृत केलेला हाच गोलंदाज आहे थल चालमाला या संघाचा. चालमाल आणि थल मध्ये कुठल्याही गोलंदाजाची कमतरता नाही आहे. नवोदित गोलंदाज अनेक सारे घडत जातात या मातीमध्ये. बघूया आता मात्र मुन्ना समोर फलंदाज. यावेळेस चेंडू राईट अप ओव्हर द विकेटने टाकला आहे, परंतु मात्र ऑफस्टिकच्या बराचसा बाहेरचा चेंडू पाहायला मिळतोय. अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न, मुन्नाच्या रेंज पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न दिसतोय तो ओम याचा, परंतु हा मात्र त्याच्याच प्रयत्नामध्ये फसलाय तो ओम आणि मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते 13च्या घरामध्ये. यावेळेस चेंडू चांगला आहे हा चेंडू मात्र, परंतु स्क्वेअर लेग पंचांनी इशारा कळवलाय हा चेंडू मात्र वाईड आहे असल्याचा. वन बाउन्सची ताकीद सुद्धा दिली गोलंदाज ओम याला, जास्तीचाच बाउन्स केला होता. 14 धावा स्कोर कार्ड वरती लागतायत. सडपाताल शरीरयष्टी आपण पाहतोय ओम याची. यावेळेस चेंडू हा चेंडू मात्र चांगला आहे, ही लाईन चांगली आहे आणि मात्र भन्नाट वेगामध्ये गोलंदाजी करतोय तो म्हणजे ओम. 2 चेंडूंचा खेळ येणं बाकी दुसऱ्या षटकामधील. चांगल्या नियंत्रणामध्ये गोलंदाजी करतोय आणि मात्र मुन्ना सारख्या फलंदाजाला सुद्धा हा पहिला चेंडू मात्र बीट केलाय. मुन्ना सुद्धा एक विध्वंसक फलंदाज आहे. बघूया यावेळेसचा चेंडू कशा प्रकारे मुन्नाला टाकला जाईल. यावेळेसच्या चेंडूवरती मुन्नाच्या बॅटमधून A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. पद्धतीने मात्र 20 धावा स्कोर कार्ड वरती लागतायत. मुन्नाच्या बॅट मधून एक घणाघाती प्रहार पाहायला मिळालाय. यावेळेस चेंडू पुन्हा एकदा समोरच्या दिशेने व्ही शेप मध्ये खेळलेला हा फटका, तिथे मात्र प्रोटेक्शन आहे. दुसऱ्या धावेचा कॉल आणि दुसरी धाव सुद्धा सहजगत्या पूर्ण. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. मैदानावरती 2 षटकांचा इथे खेळ पूर्ण होतोय आणि मात्र 2 षटकांच्या मदतीने 22 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. आता मात्र निर्धारित 12 चेंडू मध्ये चला मित्रांनो 12 चेंडू आणि मात्र 27 धावसंख्येची आवश्यकता. कंपल्सरी चेसिंग असणार आहे. चला यजमान संघ क्षेत्ररक्षण सजून घ्या, स्पीडअप करा, सामन्याला वेल दौडू नका. 12 चेंडू आणि 27 धाव्यांचं समीकरण असताना निखिल चव्हाण आणि मुन्ना दोन्ही फलंदाज स्ट्राइक एंड वरती आपल्याला खेळपट्टीवरती पाहायला मिळत आहेत. नवोदित गोलंदाज, आणखी एक नवोदित गोलंदाज मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय, निमेश. पवन कोंडाजी सध्या दिसत नाहीये, परंतु नवोदित गोलंदाज थल चालमाला या संघाकडे आपल्याला पाहायला मिळतोय. निमेश येतोय गोलंदाजीसाठी षटक क्रमांक 3च्या मोर्चावरती. सलामीला आलेला फलंदाज निखिल चव्हाण एका षटकाराच्या मदतीने अद्यापपर्यंत खेळत आहे. स्ट्राइक एंड वरती आपल्याला पाहायला मिळतोय. 12 चेंडू आणि 27चं समीकरण मैदानावरती आपण पाहतोय. कालच्या दिवसाचा विचार केला पार तर हा मात्र 49 धावसंख्येचा आहे. आजच्या दिवसातील हायेस्ट स्कोर आहे. चांगला चेंडू आहे, स्विच इट केलाय निखिल चव्हाण, इथे मात्र पकडलाय झेल. निखिल चव्हाण बॅक टू द डगआउट. चला लवकरात लवकर फलंदाज मैदानावरती पाठवा. अनेक खूप सारे सामने खेळवायचे आहेत. स्पीडअप करा. चला समीकरण इथे बदललं जाते. 11 चेंडू आणि मात्र 27 धावा पाहिजे जिंकण्यासाठी. नवीन फलंदाज नितेश मैदानामध्ये दाखल होतोय. नितेश आणि मुन्नाची जोडी जय हनुमान सातिर्जे या संघाकडून आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या चेंडूवरती लॉलीपॉप चेंडू होता.
स्विच हिट केला होता, परंतु तिथे क्षेत्ररक्षक होता, त्याने मात्र कोणतीही चुकी केलेली नाहीये आणि मात्र पकडला झेल आणि मात्र निखिलला मात्र तंबूचा रास्ता पकडावा लागलाय. चांगली खेळी सजवत होता, परंतु छोटीशी खेळी आपल्याला निखिलकडून पाहायला मिळाली. आता मात्र सर्व काही करावे लागेल ते मुन्ना याला. मुन्नाच्या बॅटमधून एक आपल्याला चांगला आता एक षटकार पाहायला मिळालाय. निमेश चांगल्या प्रकारे गोलंदाजी करतोय. पहिल्याच चेंडूवरती गडी त्याने मात्र बाद केलाय. डावकुरे हाताचा गोलंदाज मैदानावरती पाहायला मिळतोय. त्याच्याकडे वैविध्यपूर्ण कटर स्वरूपाची गोलंदाजी पाहायला मिळते. आउटस्विंगर पद्धतीचे गोलंदाज नेहमी करत असतो. बघूया यावेळेस चेंडू शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू, झेल होणार का? परंतु नाहीये. वन बाउन्स सीमारेषेच्या बाहेर, चौकार. तर धावपलकावरती धावा जाऊन पोहोचतायत. 26 धावा. चांगल्या प्रकारे सामना रंगतोय मित्रांनो. बघूया चांगल्या प्रकारे गोलंदाजी सुद्धा होते. हा मात्र फिरवलाय चेंडू, समोरून गिरकी घेतली या चेंडूने. चांगल्या प्रकारे डावकुरे हाताच्या गोलंदाजाचं मित्रांनो हेच तर वैशिष्ट्य असतं. बाहेरच्या दिशेने त्यांच्याकडे काढण्याची हातोटी असते मित्रांनो. आणि तशाच प्रकारचं मातीच्या खेळपट्टीवरती आउटस्विंगर पद्धतीची गोलंदाजी आज मात्र गोलंदाज निमेशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. चांगल्या प्रकारे गोलंदाजी पाहतोय. एक चौकार त्याच्या षटकामध्ये आलाय. हा चेंडू पुढ्यातच दिलाय आणि आता त्याचा थेट कार्यक्रम करून टाकलाय षटकारामध्ये. एक षटकार एक चौकार या षटकामध्ये आपण पाहिला आणि मात्र एक विकेट सुद्धा जाताना पाहिली. एक संमिश्र षटक म्हणूया. हा मात्र फिरवलाय चेंडू, चांगला चेंडू, परंतु पंच सांगतायत की ऑफ स्टिकच्या बराचसा बाहेरचा चेंडू आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट क्रमांक इथे 22 अवलंबला जातोय आणि मात्र वाईटच्या स्वरूपाने धावपलकावर 33 धावा स्कोर कार्ड वरती लागतायत. चांगल्या प्रकारे गोलंदाजी करतोय, परंतु दिशाहीन गोलंदाजी सुद्धा त्याच्याकडून पाहायला मिळते. धीम्या गतीने टाकलेला चेंडू, हा चेंडू पंचांनी सांगितलंय हा मात्र चेंडू निर्धाव असल्याचं, खेळण्याच्या मर्यादेमध्ये चेंडू होता. विकासदादा साखरकर मित्रांनो चांगले असे क्रिकेटर आहेत, भरपूर वर्षाचा त्यांच्याकडे क्रिकेटचा अनुभव आहे आणि त्यांनी सांगितलंय हा मात्र खेळण्याच्या मर्यादेमधला थर्ड अंपायर घेतलाय. वाईट साठी थर्ड अंपायर घेतलेला आहे. चला फेअर डिलिव्हरी आहे. हा मात्र चेंडू डॉट आहे. शेवटचा अंतिम चेंडू, शेवटचा चेंडू, चांगला चेंडू टाकलाय. तिथे मात्र कव्हरच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक नाही आहे तोपर्यंत 2 धावा जोपर्यंत अडवेल तोपर्यंत पूर्ण होत आहेत आणि मात्र तिसऱ्या षटकाचा मात्र इथे खेळ पूर्ण होतोय. आता मात्र समीकरण बदललंय. 6 चेंडू 14 धावा कंपल्सरी चेसिंग असणार आहे. 6 चेंडू 14 धावा आणि 14 धावा 6 चेंडू असं समीकरण मैदानामध्ये पाहायला मिळतोय. बघूया श्री गणेश थल चालमाला संघाला जर इथे मात्र पहिल्या सामन्यामध्ये विजय प्रस्थापित करायचा असेल तर या धावा रोखण्यासाठी कोणता गोलंदाज आहे त्यांच्याकडे की 6 चेंडूमध्ये 14 धावा रोखल्या जातील. कारण का समोरच्या संघामध्ये आपण पाहतोय मुन्ना आहे एकीकडे आणि त्याचा साथीदार फलंदाज नितेश मैदानामध्ये पाहायला मिळतोय. हा संघ मात्र यंदाच्या मोसमामध्ये तुफान फॉर्म मध्ये असणारा संघ जय हनुमान सातीर जे आपल्याला मैदानावरती खेळत असताना पाहायला मिळतोय. 6 चेंडू आणि 14चं समीकरण असताना मुन्ना स्ट्राइक एंड वरती आपल्याला पाहायला मिळतोय. संघाचा कर्णधार, संघाचा
संघनायक आहे मित्रांनो, आणि मात्र त्याला मात्र ती भूमिका आपल्या संघाला घ्यायला लागणार आहे. सूरज कोळी येतोय गोलंदाजी ट्रॅक वरती. 6 चेंडू आणि 14चं समीकरण असताना पहिला सामना, हाय व्होल्टेज सामना मैदानावरती पाहायला मिळतोय. 6 चेंडू 14 धावा, कशा प्रकारे सामना रंगतोय. सूरज कोहली ऑन अ बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळतोय. वर्सोली एंड कडून गोलंदाजीसाठी सज्ज होईल. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा पाहायला मिळतोय. पहिला चेंडू पंचांनी दोन्ही हात जमिनीला समांतर केलेत आणि धाववाली इथे अवांतर. समीकरण इथे बदललं जाईल. आता मात्र 6 चेंडू आणि 13चं समीकरण. पहिला चेंडू दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळतोय. समोर फलंदाज सुद्धा तितक्या ताकदीचा आणि तितक्या जोमाचा फलंदाज पाहायला मिळतोय, तो मुन्ना. चांगल्या प्रकारे कामगिरी करावी लागेल सूरज कोहली याला. जर आपल्या संघाला जिंकवायचं असेल तर 6 चेंडू आपल्या हातामध्ये आहेत. कशा प्रकारे गोलंदाजी करणार. आखोटप्प्याचा चेंडू, मोठा फटका, तिथे झेल झाला तर मॅच मध्ये वापसी होता आली असती. परंतु तसं मित्रांनो जर आणि तरला क्रिकेटमध्ये थारा नसतो. 2 धावा या पूर्ण होत आहेत. समीकरण इथे बदललं जाते. 5 चेंडू 11 धावा. हा जर मित्रांनो झेल झाला असता तर मुन्ना तंबूचा रास्ता मध्ये परतला असता. परंतु जर आणि तरला क्रिकेटमध्ये थारा नाहीये. 5 चेंडू आणि 11चं समीकरण मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. यावेळेचा चेंडू चांगला आहे. हा मात्र निर्धाव चेंडू आहे. पंचांकडे तिरक्या नजरेने जरूर दाद मागितली जाते, परंतु पंचांनी सांगितलंय हा मात्र चेंडू खेळण्याच्या मर्यादेमधला होता. समीकरण आता सुद्धा बदललंय. 4 चेंडू आणि 11चं समीकरण. चांगल्या प्रकारे सामना रंगतोय. कधी चालमालाकडे सामना जातोय तर कधी सातिर्जे संघाकडे सामना जातोय. दोन्हीकडे सामना आहे मित्रांनो. 50-50% म्हणूया सामना दोन्हीकडे आहे. काही होऊ शकतं. हाय व्होल्टेज सामना मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. बघूया सूरज कोहली पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. हा चेंडू समोरच्या दिशेने व्ही शेप मध्ये खेळलेला फटका. दुसऱ्या धावेचा कॉल. काय खराब क्षेत्ररक्षण म्हणता येईल यजमान संघाचं. जिथे 1 धाव होती तिथे मात्र बाय 1 गेट 1 फ्रीची ऑफर जणू काही चालू होती मैदानामध्ये. अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. समीकरण बदललंय मित्रांनो. आता मात्र 3 चेंडू आणि 9 धावा. कंपल्सरी चेसिंग असणार आहे. दोन्ही संघाला मी सांगू इच्छितो या स्पर्धेचा नियम आहे. कंपल्सरी 9 धावा आपल्याला काढाव्या लागणार आहे. कुठलाही नाणेफेकीच्या आधारावरती इथे मात्र संघ जिंकणार नाही आहे. 3 चेंडू आणि 9 धावा. संघाचा संघनायक सरसेनापती मुन्ना राऊत मैदानामध्ये खेळत असताना जय हनुमान सातिर्जे संघाकडून आपल्याला पाहायला मिळतोय. बघूया एकटा खिंड लढवतोय का, या सामन्यावरती बाजी मारतोय का. हा फटका मोठा आहे, परंतु या फटक्यामध्ये आहे वजन. धावा मिळतील आधा डझन. षटकार. चला समीकरण बदललंय. या षटकाराने 2 चेंडू आणि 3चं समीकरण राहिलंय मैदानावरती. मुन्ना संघाचा कर्णधार आहे आणि कर्णधार नॉक मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. जी काही कर्णधाराची भूमिका असते ती मात्र संघाच्या संघनायकाने मध्ये स्वतःच्या खांद्यावरती घेतली. आता मात्र 2 चेंडू आणि 3चं समीकरण आहे. काय घडणार मैदानावरती आणि काय बिघडणार या सामन्याचं. चांगला चेंडू आहे. या चेंडूने घेतली उंच भरारी आणि सामना विजयी होतोय जय हनुमान सातिर्जे.